Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग इन डिटेल्समध्ये आपण बघितलेले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लेवल्स ऑफ टेस्टिंग जो आपण युनिट नंबर 3 जो चालू आहे सॉफ्टवेअर मॉडेलिंग अँड डिझायनिंगमध्ये आपला तो कंप्लीट होत आलेला आहे. आता आपलं हे सेकंड लास्ट लेक्चर आहे. आपण या लेक्चरमध्ये लेवल्स ऑफ टेस्टिंग म्हणजेच काय, तर टेस्टिंग म्हणजेच काय, इज अ प्रोसेस विच इज यूज टू अनकवर दी एरर्स. म्हणजे टेस्टिंग ही प्रोसेस आहे, एरर रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, टेस्टिंग म्हणतात. तर आता आपण त्याचे वेगवेगळे टाईप्स बघितलेले आहेत, तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग. तर आता टेस्टिंगचे लेवलसुद्धा असतात. लेवल्स म्हणजेच काय, इट बिगिन्स टेस्टिंग इन द स्मॉल अँड मूव टुवर्ड्स इन द टेस्टिंग इन द लार्ज. म्हणजे टेस्टिंग कशा पद्धतीनं करायचे असतात, टेस्टिंग कुठून स्टार्ट करायचं आणि कोणत्या स्टेजपर्यंत आपण स्टॉप करणार आहोत. म्हणजे testing will be begin by testing in the small and move towards the testing in the large. So there are 4 types of the testing levels. तर टेस्टिंगचे 4 लेवल्स आहेत, ते 1 by 1 बघायचे आहेत. त्यानंतर त्यामधीलच युनिट टेस्टिंग म्हणजे काय हे डीपमध्ये तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर टेस्ट केस टेम्पलेट म्हणजे काय आणि टेस्ट प्लॅन म्हणजे काय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 4 पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. तर लेवल्स ऑफ टेस्टिंग, तर लेवल्स म्हणजेच काय, तर बिगिनिंग स्टार्ट्स फ्रॉम दी टेस्टिंग इन द स्मॉल अँड मूव टुवर्ड्स द इन द लार्ज. सो देर आर 4 टाईप्स ऑफ दी लेवल्स. म्हणजे 4 प्रकारच्या लेवल्स आहेत. फर्स्ट लेवल आहे युनिट टेस्टिंग, सेकंड आहे इंटिग्रेशन टेस्टिंग, थर्ड आहे व्हॅलिडेशन टेस्टिंग आणि फोर्थ आहे सिस्टीम टेस्टिंग. तर आता जी फर्स्ट आहे युनिट टेस्टिंग म्हणजे काय, तर इन दिस टाईप ऑफ दी टेस्टिंग टेक्निक आर अप्लाय टू डिटेक्ट द एरर्स फ्रॉम ईच सॉफ्टवेअर कॉम्पोनंट इंडिव्हिज्युअली. म्हणजेच काय करायचं, इन दिस टाईप ऑफ दी टेस्टिंग टेक्निक्स आपण वेगवेगळे अप्लाय करायचे आहेत आणि एरर्स रिमूव्ह करायचे आहेत, पण कॉम्पोनंटवरती, प्रत्येक स्मॉल मॉड्यूलवरती. म्हणजे एक स्मॉल युनिट्स तयार करायचे आहेत आणि किंवा त्याला आपण स्मॉल मॉड्यूल्स असं सुद्धा म्हणू शकतो. आणि त्या मॉड्यूलवरती आपल्याला टेस्टिंग अप्लाय करायचं आहे आणि त्याचे टेस्टिंग अप्लाय करून त्यामधील एरर फाइंड आउट करून ते एरर रिमूव्ह करायच्या आहेत. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ दी लेवल आहे इंटिग्रेशन टेस्टिंग. Integration testing, it focuses on the issues associated with verification and program construction as component begins interacting with one another. म्हणजेच काय, इंटिग्रेशन टेस्टिंगमध्येच 2 वेगवेगळे मॉड्यूल्स आपण युनिट टेस्टिंगमध्ये बघा, सगळे सब मॉड्यूल्स किंवा स्मॉल मॉड्यूल्स आपण टेस्ट केले, मग ते एकमेकाशी इंटरॅक्ट कशा पद्धतीने होतात आणि तेव्हा त्यांच्यामध्ये टेस्टिंग करायचं, त्याला म्हणायचं इंटिग्रेशन टेस्टिंग. त्यानंतर थर्ड आहे व्हॅलिडेशन टेस्टिंग. इट प्रोव्हाइड्स दी अश्युरन्स दॅट द सॉफ्टवेअर व्हॅलिडेशन क्रायटेरिया मीट्स ऑल दी फंक्शनल, बिहेवियरल अँड परफॉर्मन्स रिक्वायरमेंट. म्हणजेच काय, व्हॅलिडेशन टेस्टिंग म्हणजेच तर आपण ज्या काही म्हणजे मॉड्यूल्सवरती किंवा इंटिग्रेशन टेस्टिंग अप्लाय केल्यानंतर तर त्याच्यावरतीच आपण व्हॅलिडेशन टेस्टिंग परफॉर्म करायचं आहे. म्हणजे जे वेगवेगळे आपले फंक्शन्स आहेत, जे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, त्यांचं बिहेवियरल आहे ते किंवा युजरच्या रिक्वायरमेंट्स ज्या काही त्या कंप्लीट होतात का नाही, त्या व्हॅलिडेट आहेत की नाही चेक करायचं आहे. म्हणजे व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट्स आपण टेस्ट करायचे आहेत. त्यानंतर फोर्थ आहे सिस्टीम टेस्टिंग. इन सिस्टीम टेस्टिंग ऑल दी सिस्टीम्स इलेमेंट्स फॉर्मिंग दी सिस्टीम इज टेस्टेड ॲज अ होल. म्हणजे होल सिस्टीम आपल्याला काय करायचे, टेस्ट करायचे आहे, त्याला म्हणायचं आहे सिस्टीम टेस्टिंग. तर बाळांनो तुमच्या लक्षात आलं असेल, युनिट म्हणजेच काय, स्मॉल पार्ट. म्हणजे प्रोग्रामचं काय करायचं, स्मॉल पार्टमध्ये डिवायडेशन करून 1 by 1 ते स्मॉल पार्ट्स काय करायचे आहेत, टेस्ट करायचे आहेत. त्यानंतर इंटिग्रेशन म्हणजे ते एकत्र करून, म्हणजे वेगवेगळे मॉड्यूल्स लहानसे एकत्र करून परत ते काय करायचे, टेस्ट करायचे, त्याला म्हणायचं इंटिग्रेशन टेस्टिंग. आणि व्हॅलिडेशन म्हणजेच काय, आपण ते जे काही युजरच्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा युजर जे फंक्शनल, बिहेवियरल जे काही परफॉर्मन्स आहे तो चेक करायचा आहे, युजरच्या रिक्वायरमेंट्सनुसार कंप्लीट होतात की नाही. त्यानंतर फोर्थ आहे सिस्टीम टेस्टिंग. इन सिस्टीम टेस्टिंग ऑल द सिस्टीम एलिमेंट्स फॉर्मिंग द सिस्टीम इज टेस्टेड ॲज अ होल. म्हणजे सिस्टीम टेस्टिंग नावाप्रमाणेच आहे, ॲज अ नेम सजेस्ट द होल सिस्टीम इज टू बी टेस्टेड. सो इथं क्वेश्चन विचारतात बाळांनो, एक्सप्लेन दी लेवल्स ऑफ टेस्टिंग. तर तुम्हाला सांगता आले पाहिजे 4 लेवल्स आहेत, युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, व्हॅलिडेशन टेस्टिंग अँड सिस्टीम टेस्टिंग. तर त्याची ती डायग्रॅमसुद्धा आहे बघा, टेस्टिंग स्ट्रॅटेजी म्हणून. आता तुम्हाला डायग्रॅममध्ये सुद्धा दिसतोय बघा. युनिट टेस्टिंग म्हणजे काय, युनिट टेस्टिंगमध्ये कोड म्हणजे लहानशे स्मॉल मॉड्यूल्स म्हणजे कोडिंग आपण काय करायचं, टेस्ट करायचं. त्यानंतर इंटिग्रेशनमध्ये
सगळे सब मॉड्यूल्स एकत्र करून टेस्ट करायचं, म्हणजे त्याचं डिझायनिंगनुसार टेस्ट करायचं. आणि व्हॅलिडेशनमध्ये त्याच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होतात का नाही त्याला म्हणायचं व्हॅलिडेशन टेस्टिंग. आणि सिस्टीममध्ये पूर्ण सिस्टीम टेस्ट करायची त्याला म्हणायचं सिस्टीम टेस्टिंग. तर ही टेस्टिंग स्ट्रॅटेजीची डायग्रॅम आहे, म्हणजे टेस्टिंग लेवलची डायग्रॅम आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला एक्सप्लेन दी लेवल्स ऑफ टेस्टिंग, तेव्हा ही डायग्रॅम ड्रॉ करायची आणि त्याचे 1 बाय 1 हे 4 लेवल्स आहेत ते डीपमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. आता त्यामधला जो सब पॉईंट आहे बघा, युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंग म्हणजेच काय, तर मी शॉर्ट कन्सेप्ट आहे आणि युनिट टेस्टिंग म्हणजे काय आता बघायचं आहे. आता युनिट टेस्टिंग द इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स आर दी टेस्टेड, म्हणजे वेगवेगळे स्मॉल कॉम्पोनंट्स आपण काय करायचे टेस्ट करायचे इंडिपेंडेंटली टू इन्श्युअर देअर क्वालिटी. ती क्वालिटी आपण काय करायची आहे इन्श्युअर करण्यासाठी. इन युनिट टेस्टिंग द इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट म्हणजे स्मॉल कॉम्पोनंट्स काय करायचे टेस्ट करायचे आहेत टू इन्श्युअर देअर क्वालिटी आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी किंवा क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपण सगळे स्मॉल कॉम्पोनंट्स सेपरेटली इंडिपेंडंटली काय करायचे टेस्ट करायचे आहेत. द फोकस इज टू अनकवर द एरर्स इन डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, म्हणजे युनिट टेस्टिंगचा पर्पज काय आहे की डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन करताना ज्या एरर येतात त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण युनिट टेस्टिंग अप्लाय करणार आहोत. तर द व्हेरियस टेस्ट आर कंडक्टेड ड्युरिंग द युनिट टेस्ट, म्हणजे वेगवेगळे टेस्ट आपण युनिट टेस्टिंगला फॉलो करतो. तर त्यातली फर्स्ट आहे मॉड्यूल इंटरफेसेस आर टेस्टेड फॉर प्रॉपर इन्फॉर्मेशन. मॉड्यूल इंटरफेसेस आर टेस्टेड फॉर प्रॉपर इन्फॉर्मेशन फ्लो इन अँड आउट दी प्रोग्रॅम. म्हणजे मॉड्यूल इंटरफेस म्हणजेच काय, लहान लहानसे मॉड्यूल्स टेस्ट करायचे आणि ते एकमेकाबरोबर इंटरॅक्शन कशा पद्धतीने होतो, डेटा कसा इन अँड आउट होतो तो चेक करायचा. सेकंड आहे लोकल डेटा आर एक्झामाइन्ड टू इन्श्युअर द इंटिग्रिटी इज मेंटेन्ड, म्हणजे त्या मॉड्यूलचा डेटा जो आहे तो कॉन्स्टंट आहे की नाही हे चेक करायचं आहे. त्यानंतर थर्ड आहे बाउंड्री कंडिशन्स आर टेस्टेड टू इन्श्युअर दॅट द मॉड्यूल ऑपरेट्स प्रॉपरली ॲट बाउंड्रीज इस्टॅब्लिश्ड टू लिमिट ऑर रिस्ट्रिक्ट प्रोसेसिंग. म्हणजेच काय, आपण जे काही मॉड्यूल्स आहेत त्या मॉड्यूलमध्ये आपण इनपुट आउटपुट दिलो, मग त्याचं लिमिट कुठंपर्यंत आहे, रिस्ट्रिक्शन्स काय आहेत, तर ह्या पूर्ण सगळ्या गोष्टी आपण टेस्ट करायच्या असतात. फोर्थ आहे ऑल दी बेसिस पाथ्स आर टेस्टेड फॉर इन्श्युरिंग दॅट ऑल द टेस्ट स्टेटमेंट्स इन द मॉड्यूल हॅव बीन एक्झिक्युटेड ओनली वन्स, म्हणजे एकदाच आपण ते मॉड्यूल किंवा त्या मॉड्यूलमधले एकदा स्टेटमेंट्स आपण टेस्ट करायचे असतात. त्यानंतर फिफ्थ आहे ऑल एरर्स हँडलिंग पाथ शुड बी टेस्टेड, म्हणजे आपण सगळे म्हणजे प्रत्येक मॉड्यूल दुसऱ्या मॉड्यूलबरोबर कशा पद्धतीने कनेक्शन आहे ते ईच अँड एव्हरी मॉड्यूल्स काय करायचे टेस्ट करायचे आहेत. त्यानंतर सिक्स आहे ड्रायव्हर अँड स्टब सॉफ्टवेअर नीड टू बी टेस्टेड टू टेस्ट इनकम्प्लीट सॉफ्टवेअर, म्हणजे वेगवेगळे ड्रायव्हर्स किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपल्याला टेस्टिंगसाठी यूज करायचे आहेत. द युनिट टेस्टिंग इज अ सिम्प्लिफाईड वेन द कॉम्पोनंट द हाय कोहिजन इज डिझाईन्ड. हाय कोहिजन इज डिझाईन्ड म्हणजेच काय, युनिट टेस्टिंग आपण कशासाठी, तर जितके आपण मॉड्यूल्स सब मॉड्यूल्स असतात एक मल्टिपल मॉड्यूल्स आपण जर असतील तर त्यावेळी आपण हाय कोहिजनसाठी आपण युनिट टेस्टिंग अप्लाय करू शकतो. म्हणजेच काय, नंबर ऑफ टेस्ट केसेस एकापेक्षा जास्त आपण नंबर ऑफ टेस्ट केसेस अप्लाय करून त्या एरर्स रिमूव्ह करू शकतो. तर या पर्पजसाठी आपल्याला युनिट टेस्टिंग यूज करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट डॉक्युमेंटेशन म्हणून, म्हणजे टेस्ट डॉक्युमेंटेशन. मग आता आपण टेस्टिंग केलो ना, आता इथं बघा टेस्टिंग म्हणजे काय, टेस्टिंगचे पर्पज बघितले, त्यानंतर टेस्टिंगचे टाईप्स बघितले, त्यानंतर टेस्टिंगचे लेवल्स बघितल्या. मग आता आपण टेस्टिंग करणार ना, मग टेस्टिंग केल्यानंतर त्याचं आपल्याला युजरला कस्टमरला आपण त्याचं डॉक्युमेंटेशन द्यायला पाहिजे, म्हणून त्याला म्हणायचं टेस्ट डॉक्युमेंटेशन. आता त्या टेस्ट डॉक्युमेंटेशनमधलाच पहिला जो पॉईंट आहे टेस्ट टेम्पलेट. पहिला जो पॉईंट आहे टेस्ट टेम्पलेट. टेस्ट टेम्पलेट म्हणजे काय, आता बघा टेस्ट केसेस आर यूज्ड टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ फॉल्ट इन द प्रोग्राम. आपण टेस्ट केस कशासाठी यूज करतो, एरर्स वगैरे प्रोग्राममधल्या फाइंड आउट करण्यासाठी. समटाईम्स इवन इफ देअर इज some fault in our program the correct output can be obtained for same inputs. म्हणजे बघा एरर असते पण आपल्याला आउटपुट पण करेक्ट देतं. तर अशा वेळी आपण काय करायचं आहे, टेस्टिंग वेगवेगळ्या पद्धतीनं अप्लाय करायचे आहेत आणि इनपुट दिल्यानंतर आउटपुट करेक्ट येतं का नाही चेक करायचं आहे. तर वेगवेगळे टेस्ट केसेस रिक्वायर्स दी मनी, म्हणजे वेगवेगळे टेस्ट केससाठी आपण मनी म्हणजे पैसे वगैरे देऊन आपण वेगवेगळे टेस्टर्स त्या टीमसाठी टेस्टिंग टीम डेव्हलप करायची असते. फर्स्ट मशीन टाईम इज अ रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट टेस्ट केसेस, म्हणजे आपण मशीन टाईम
म्हणजे आपण प्रत्येक मशीनवरती आपण काय करणार आहे, ह्युमन एफर्ट्स यूज करून ते मशीनवरती आपण वेगवेगळे टेस्टिंग्स अप्लाय करून त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करणार आहोत. सेकंड आहे ह्युमन एफर्ट्स आर इन्वॉल्ड इन एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस. म्हणजे वेगवेगळे मनुष्यबळसुद्धा आपल्याला टेस्टिंग करण्यासाठी म्हणजे टीम वेगवेगळ्या तयार करायच्या आहेत. त्यानंतर द टेस्टिंग ॲक्टिव्हिटी शुड बी इन्वॉल्व 2 गोल्स. टेस्टिंगसाठी आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे 2 गोल्स असतात. मॅक्झिमाइज दी नंबर ऑफ एरर्स डिटेक्ट म्हणजे जास्तीत जास्त एरर फाइंड आउट करणे. सेकंड आहे मॅक्झिमाइज द नंबर ऑफ टेस्ट केसेस आणि जास्तीत जास्त टेस्ट केसेस तयार करणे. द सिलेक्शन ऑफ टेस्ट केसेस इज डिटरमाइंड बाय सम क्रायटेरिया विच इज कॉल्ड ॲज अ टेस्ट सिलेक्शन क्रायटेरिया. म्हणजे आपण टेस्ट केस सिलेक्शन जसं करतो त्याला म्हणायचं आहे टेस्ट सिलेक्शन क्रायटेरिया. टेस्टिंग क्रायटेरिया आर बेस्ड ऑन 2 फंडामेंटल प्रॉपर्टीज, रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी. म्हणजे टेस्टिंग जे आहे ती 2 गोष्टीवरती अवलंबून आहे, रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटीवरती. फॉर अ टेस्टिंग क्रायटेरिया देर इज अन इम्पॉर्टंट थेरम. इफ टेस्टिंग क्रायटेरिया इज व्हॅलिड अँड इफ रिलायबल इफ अ सेट सॅटिस्फाईंग टेस्टिंग क्रायटेरिया सक्सीड्स देन दॅट मीन्स प्रोग्राम कंटेन्स नो एरर्स. त्यामुळे प्रोग्राम काय होणार नाही, त्याच्यामध्ये एरर्स राहणार नाहीत. ते टेस्टिंग केसेस जर आपण अप्लाय केल्या तर प्रोग्राम्स राहणार नाहीत. त्यामुळं आपल्याला टेस्ट केसेस अप्लाय करायचे आहे. टेस्ट केसेस म्हणजेच काय, टेस्ट आय डी क्रिएट करायचे. म्हणजे टेस्ट नंबर 1, त्या टेस्ट नंबर 1चं नेम द्यायचं, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन, यामध्ये आपण कोणती टेस्ट कशा पद्धतीने केली, ती कधी चालू केली, त्यानंतर ॲक्च्युअल कोणत्या डेटला स्टॉप केली, म्हणजे त्याचं पूर्ण टेस्ट केसचं आपण शेड्यूल तयार करायचं. त्याला म्हणायचं टेस्ट टेम्पलेट. तर टेस्ट केसेस त्या फॉर्ममध्ये क्रिएट करायच्या असतात. तर बाळांनो, टेस्ट केसेस स्पेसिफिकेशन इज द मेजर ॲक्टिव्हिटी इन द टेस्टिंग प्रोसेस. म्हणजे टेस्ट केसेस आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत. टेस्ट केस काय करतो, टेस्टिंग कशा पद्धतीने आपण केलो, कोणती टेस्ट केलो, हे सगळे डिटेल्स आपण त्यामध्ये दाखवतो. तर त्यानंतर नेक्स्ट आता पॉईंट बघायचा आहे टेस्ट प्लॅन. आता टेस्टिंग प्लॅन टेस्टिंग प्लॅन म्हणजेच काय, आपण टेस्ट करणार, मग ते कधी म्हणजे कोणती टेस्टिंग करणार किंवा कोणती टेस्ट आहे, कधी चालू झाली आणि ॲक्च्युअल कोणत्या डेटला संपली, ह्या पद्धतीने आपण टेस्टिंग करणार आहोत, प्लॅनिंग करणार आहोत. त्याला म्हणायचं आहे टेस्ट प्लॅन. द टेस्ट प्लॅन इज अ नॉट अ स्टॅटिक डॉक्युमेंट. टेस्टिंग प्लॅन हे स्टॅटिक डॉक्युमेंट नाही आहे. म्हणजे आपण जे टेस्टिंग प्लॅनिंगचं जे डॉक्युमेंट करणार आहे ते प्रत्येक वेळी चेंज होऊ शकतं. इट गेट्स जनरेटेड ड्युरिंग दी डेव्हलपमेंट. म्हणजे ते जोपर्यंत प्रोजेक्ट आपला म्हणजे हँडओव्हर करत नाही तोपर्यंत टेस्टिंग आपण करत राहणार, तोपर्यंत त्या डॉक्युमेंटेशनमध्ये चेंजेस होऊ शकतात. द मेन पर्पज ऑफ द टेस्ट प्लॅनिंग इज टू डिस्क्राईब दी प्रोडक्ट टेस्ट अँड टू इस्टॅब्लिश दी स्टँडर्ड्स इन टेस्टिंग प्रोसेस. म्हणजे वेगवेगळ्या टेस्टिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळे स्टँडर्ड्स आपण अप्लाय करून तो प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे, त्याला म्हणायचं आहे टेस्टिंग प्लॅन. तर टेस्टिंग प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप आहे टेस्टिंग प्रोसेस. म्हणजेच टेस्टिंग प्रोसेस म्हणजेच काय, इन दिस सेक्शन व्हेरियस प्रोसेस आर डिस्क्राईब्ड. म्हणजे प्रोसेसेस आपण डिस्क्राईब करायची, कोणती प्रोसेस आहे. रिक्वायरमेंट, सेकंड आहे रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी. म्हणजे टेस्टिंग शुड बी प्लॅनड टू मीट ऑल दी रिक्वायरमेंट. टेस्टिंग करताना पण ट्रेस करायच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल झाल्यात की नाही. त्यानंतर टेस्टेड आयटम्स. द टेस्टेड प्रोडक्ट्स ऑफ सॉफ्टवेअर आर टेस्टेड. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट हा टेस्ट करायचा आहे. त्यानंतर टेस्टिंग शेड्यूल. इट इन्क्लूड्स द टेस्टिंग शेड्यूल अँड रिसोर्सेस अलोकेशन फॉर दी शेड्यूल. काय करायचं आहे, टेस्टिंग शेड्यूलमध्ये आपल्याला वेगवेगळे शेड्यूल्स अप्लाय करून टेस्टिंग शेड्यूलनुसार आपण टेस्टिंग करणार आहोत. त्यानंतर टेस्ट रेकॉर्डिंग प्रोसिजर. म्हणजे आपण टेस्ट रेकॉर्डिंग म्हणजेच आपण काय करायचं आहे, टेस्टिंग करताना आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करून ते टेस्टिंग करताना त्याचे रेकॉर्डिंग्स तयार करायचे, किंवा आपण त्याच्यासाठी चेक करायचं की वेदर द टेस्ट आर कंडक्टेड सायमल्टेनियसली सिस्टमॅटिकली ऑर नॉट. म्हणजे ती सिस्टमॅटिकली टेस्टिंग केलेलं आहे की नाही, याच्यासाठी आपल्याला एक प्रूफ द्यायचा आहे. त्यानंतर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स. सॉफ्टवेअर म्हणजे टेस्टिंग करताना आपल्याला कोणकोणते सॉफ्टवेअर आणि कोणकोणते हार्डवेअर टूल्स लागणार आहेत ते डिसाईड करायचे आहेत किंवा त्यांची लिस्ट तयार करायची आहे. त्यानंतर कन्स्ट्रंट म्हणजेच काय, कंडिशन. ऑल दी फॅक्टर्स अफेक्टिंग द टेस्टिंग प्रोसेस आर लिस्टेड. म्हणजे टेस्टिंग करताना कोणकोणते प्रॉब्लेम जनरेट झाले किंवा कोणकोणत्या कंडिशन्स ऑकर झाल्या, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिस्ट करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला टेस्टिंग प्लॅन करायचा आहे. म्हणजे आपण बघा इथंपर्यंत आता टेस्टिंगचे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण टेस्टिंगचे पर्पज वगैरे बघितले, त्यानंतर टेस्टिंगचे टाईप्स बघितले. आताच्या लेक्चरमध्ये आपण लेवल्स बघितलेले आहेत. त्या लेवल्स नंतर
युनिट टेस्टिंग बघितलं, त्यानंतर टेस्ट केस टेम्पलेट, टेस्ट केस म्हणजे काय हे कन्सेप्ट बघितल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करायचं आहे, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन कसं करायचं हे आपण बघणार आहोत. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण डॉक्युमेंटेशन ऑफ टेस्टिंग ही कन्सेप्ट बघणार आहोत. तर याच्यावरती दिलेली असाइनमेंट कंप्लीट करा आणि आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.